इकडे गोमूचा नाच करायला सुरुवात करतात. इकडे सर्व मंडळी आता जमा झालेले आहेत. महिला मंडळी सुद्धा आहे. मंडळी आता इकडे ना पालखी मंदिरामध्ये जायला सुरुवात होते. इकडे बघताय आता शिमग्याची पालखी आपल्या मंदिरात आलेली आहे. आई पण इकडे ना पूजा करून घेते. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आहे धुलवट आणि आजच्या दिवशी खूपच जास्त धमाल मस्ती असते. आज खास करून सर्व एकमेकांना कलर लावतात आणि आमची जी पालखी असते ना ती आज मंदिरामध्ये जाते. त्याच्यानंतरला सानेवरती ना तिकडे सर्व गोमूचे नाचसुद्धा असतात. तर धुलवटाच्या दिवशी आमच्या इकडे कोकणामध्ये कशा प्रकारे हा सर्व कार्यक्रम असतो ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता आपण चाललेलो आहोत गावामध्ये. तिकडे आता ना सर्व कलर वगैरे लावायला सुरुवात करतील. इकडे बघताय सर्व धुलवट आता चालू झालेली आहे. हे स्प्रे नको माझ्यावर नको. हे बघा गावाची सर्व मुलं आहेत आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन पूर्ण रंग वगैरे लावतात. पक्का कलर पण आणलेला. हे बघा एक एक ना वाली फिरत आहेत. प्रत्येकाचं घर घेतात. दादा पण आहे इकडे. चला चला. पाणी लई सुकी होडी आहे. मजा येते सुकी होडी. पाण्याचे बघेल ना होडी मजा येते खेळायला. येत आहे अक्षय येत आहे. शाप रंगवून टाकले. एकेकाचं चेहरा बघा बघण्यासारखे आहेत. चला आता ना आपण चाललेलो आहोत आपल्या नदीच्या इथे. तर तिकडे बघूया आंघोळ वगैरे सर्व मुलं करतील. सर्व मागे पण मंडळी आहेत. इकडे ना गावाच्या बाहेरून तिकडे नदीच्या इथे जायला रस्ता आहे. इकडे मागून सर्व पोरं येतात. इकडे सर्व पुढे चालली. ही आमची शाळा आहे. शाळेच्या खालून रस्ता आहे. गावाला मजा असते. रंगपंचमी खेळताना जाम भारी मजा येते. अख्खी पूर्ण गावातली पोरं येतात खेळायला. तर नदीवर पण अजून जाम मजा करणार. चला इकडे आता नदीच्या इथे पोचलोय आपण. हो का जरा हात पाय धुवून घेतात. पाणी भरलंय आता. पोहायला वगैरे जातात आतमध्ये. बरं आहे नदीवरती आल्याच्या नंतर ना पूर्ण क्लीन होऊन जातात. हातात शिकवून सर्व आंघोळ करून जातात. चला मंडळी आता ना घरी चाललेलो आहे. सर्वांनी आंघोळ वगैरे इकडे केली पण कलर ना अजून जात नाही. पक्का कलर लावलेला आहे पूर्ण. आता घरी जाऊन आंघोळ करू तेव्हाच जाईल. आता मंडळी आम्ही ना सानेवरती चाललोय. माझ्याबरोबर रियान सुद्धा आहे. चला रियान आज पालखी नाचवायची आहे. चला पण सानेवरती आलेलो आहोत. आता एक एक करून सर्व मंडळी जमा होतात. बघा इकडे पण सर्व महिला वगैरे बसलेल्या आहेत. इकडे आता ना पालखी बाहेर काढायला सुरुवात करते. इकडे आतमध्येच पालखी येते बघा. इकडे सर्व होळी कालची पेटवलेली अजून पेटते ती. सानेवरचा असं काही माहोल आहे. इकडे गोमूचा नाच करायला सुरुवात करतात. इकडे सर्व मंडळी आता जमा झालेले आहेत. महिला मंडळी सुद्धा आहेत. मला दाखवतो.
महामाई देवीने मजबूत केला, विसरू कसा मी गुरुपादुकेला. कान वाजव रे बासरी, कान वाजव रे बासरी, कान वाजव रे बासरी. आता कुठे नाही बोलायचं, बिगर पाण्याचं बाय बाय, बिगर पाण्याचं, बिगर पाण्याचं बाय बाय, बिगर पाण्याचं. रे बा साई बाबा, रे बा साई बाबा, रे बा साई बाबा, ओया गाव कौतुका रे बा साई बाबा, ओया गाव कौतुका रे बा साई बाबा, ओया गाव कौतुका रे बा साई बाबा. आई बाबाला ताण लागली भाड गेला पाण्याला, आई बाबाला ताण लागली भाड गेला पाण्याला, आई बाबाला ताण लागली भाड गेला पाण्याला, आई बाबाला ताण लागली भाड गेला पाण्याला. दसरथाने बाण मारला सावध बाळाला, दसरथाने बाण मारला सावध बाळाला. कामोली गावची शान आई मामय देवी पाव, मिळून सारे थोर बाळ गाऊया तिचे गुणगण, मिळून सारे थोर बाळ गाऊया तिचे गुणगण. अरे मिळून सारे थोर बाळ गाऊया तिचे गुणगण, मिळून तिचे गुणगण गाऊया तिचे गुणगण. आंबवली गावची शान आई मामय देवी पाव, आंबवली गावची शान आई मामय देवी पाव.
मंडळी आता इकडे ना पालखी मंदिरामध्ये जायला सुरुवात होते. आता सर्व नाचवत गाजवत प्रत्येक जण पालखीला मंदिरात घेऊन जाईल. मंडळी अशा प्रकारे ना आमच्या सानेवरती बघताय पालखी मंदिरात नेताना लगबग असते आणि जाम सर्व नाचवत गाजवत प्रत्येक जण पालखी खांद्यावर घेतो आणि अशा प्रकारे पालखी मंदिरात जाते. आता संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे बघा, सानेवरचं असं काही दृश्य आहे संध्याकाळचं. माल्याच्या वलीला पोचलेलो आहोत. माल्याच्या वलीच्या इथून वरती मंदिरात जायला रस्ता आहे. चला. इकडे ना आता पालखी वरच्या वालीला आलेली आहे. इकडे नाचवतात, बराच टाइम नाचवतात. इकडून आता मंदिरात जायला वरती रस्ता आहे. आमचं कसं मंदिर वरती आहे एकदम.
मंदिरात चाललोय, पालखी येतात मागून. आता संध्याकाळची टायमिंग होत आला तर लाइटिंग पण चालू झाली बघा. आली बरीच मंडळी वरती बसायला बघा. इकडे सर्व मंडळी आता आली, पालखी अजून खाली आहे आणि आता देव पुन्हा मंदिरामध्ये येणार आहेत. तर सर्व लगबग आहे इकडे. तुम्हाला खालचा नजारा दाखवतो बघा. गावचा नजारा केवढा भारी वाटतं. संध्याकाळचा सर्व दृश्य आपल्या आपल्या गावचा. आणि पालखी आता खालीच आहे बघा. इकडे पालखीला नाचवत आहे. तर थोड्याच वेळात ना वरती येईल पालखी. इकडे बघताय आता शिमग्याची पालखी आपल्या मंदिरात आलेली आहे. तर मंडळी इकडे ना आता मस्त नाचवून झालेली आहे पालखी. आता इकडे ना मंदिरामध्ये नेण्याच्या अगोदर पूजा केली जाते. इकडे पूजेची थाळी रेडी झाली बघ. नारळ फुलं वगैरे आहेत सर्व. आता आई पूजा करून घेते इकडे. आई पण इकडे ना पूजा करून घेते. मंडळी इकडे बघताय पालखी आता मंदिरामध्ये आलेली आहे. आता सर्व इकडे ना पाया पडून घेतात. हे बघा इकडे आता ना आपल्या श्री मामाई द्यायचं पहिले तर दर्शन करून घेऊया. तर मंडळी फायनली आता मंदिरातून घरी आलेलो आहे. आज होती धुलवट आणि धुलवटाच्या दिवशी आमच्या इकडे ना पालखी मंदिरामध्ये घेऊन जातात आणि छान मस्त एकदम उत्सव असतो. प्रत्येकजण नाचवत गाजवत पालखीला मंदिरामध्ये घेऊन जातो. प्रत्येकजण पालखी खांद्यावर घेतो आणि मस्त डान्स करतो. छान वाटतं. आणि खास करून या दिवसासाठी प्रत्येक मुंबईकर पण येत असतात नेहमी शिमग्यासाठी. शिमगा सण आमच्या गावाला ना कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. तर म्हणजे आता ना आम्ही पुन्हा सानेवरती चाललेलो आहोत. सानेवरती पण आता तिकडे कार्यक्रम असतो. काय काय करतात आता कशी आमची पालखी देवळात गेली ना मंदिरात की नंतर रात्री परत जेवण खाऊन ती होळी आहे ना ती शिलवतात म्हणजे पाणी ओतून विझवतात. आणि ते जसं असतात ना तशी म्हणजे ती दगडी वगैरे व्यवस्थित मांडून ठेवतात. आणि ही वेल असते ना मोठी वेल होमाच्या वरून वळतात ती मग तिला नाचवणार. नाचवत आणि येल वळतात म्हणजे दोन्ही साईडला इकडे तिकडून अर्धी माणसं इकडून अर्धी माणसं तिला नाचवतात. आणि मग ती नाचून झाली ना की मग परत ते होळी असते ना ती जागा त्याच्यावर ठेवतात बांधून. बांधून काढू काय अंधार आहे.
बघून चालायला लागतं. अंधारामध्ये खाली काही समजत नाही, एक तर पाय चपली पण नाही. तर मंडळी आता ना सानेवरती आलोय. हे बघा ढोल वाजतायत, अजून होळी शिलवली नाही, सर्वजण डिटे वाजवतायत. तिकडे दगड आहेत ना, ती वरती ठेवून पूर्ण सेट केली जाते होळी. आणि इकडे येल अजून तयार करतात वाटतं, येल वळली नाही. इकडे ना आता होळी विजवायला सुरुवात केली. बघा इकडे ना आता सर्व दगडी लावायला पण चालू केलं. हे सर्व विजवून ना अगोदरचे सर्व दगडे असतात ते नेहमी लावले जातात, त्याच्यावरती येईल ठेवतात. जोडीला घे बा आनंद, त्याच्या जोडीला घे, घ्या पुढे जरा. बस बस लांब नको देऊ, फिरव असं घे, फिरव आतमध्ये घे. बस बस बस. हे बघा इकडे मंडळी बघताय, आता होळी पूर्ण विजवून झालेली आहे. फुलं वगैरे ठेवण्यात येतात वरती, आणि ती याला तर वडत होती ना, ती सर्व ठेवलंय. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.